महाभारताचा जो मूळ गाभा आहे की धर्म म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय हे सांगणं, स्वतःच्या अधिकारांसाठी वेळ पडली तर लढणं आणि त्यासाठी स्त्री आणि पुरुष असा भेद महाभारत करत नाही हे सांगण्यासाठी जशी कथा अपेक्षित आहे तशीच कथा खरं तर महाभारतात शकुंतलेची येते. मूळ कथा जरी महाभारतातली असली तरी ती केवळ आधारापुरती घेतली आहे असं वाटावं इतके बदल कालिदासाने या कथेत केलेत. आणि बदल असे काही केलेत की दुष्यंत आणि शकुंतला यांची मूळ कथेपेक्षा अतिशय वेगळी पात्र आपल्यासमोर उभी राहतात आणि एक नवीनच गोष्ट आपल्यासमोर येते. उदाहरण म्हणून आपण अभिज्ञान शाकुंतलाचा 5वा अंक आत्ताच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. या कथेला शकुंतलोपाख्यान असं म्हटलं जातं आणि 5व्या अंकात येईपर्यंत कालिदासाच्या कथेत काय काय झालंय हे तू थोडक्यात सांग आणि मग आपण महाभारतात काय होतं हे पण बघूया. दुर्वास ऋषींनी दिलेला शाप ही 5व्या अंकाची पार्श्वभूमी आहे. तर त्याचं होतं असं, शकुंतला एक सुंदर नायिका आणि तिचं एक रम्य नाटक म्हणजे शाकुंतल. पण ही शकुंतला आणि तिची कथा मूळ कुठून आली आणि कालिदासाची प्रेरणा कुठली हे बघायचं झालं तर अर्थातच जावं लागतं महाभारताकडे. आणि म्हणूनच आज आम्ही घेऊन येतोय शकुंतला व्यासांची आणि अर्थातच कालिदासाची. तर महाभारताच्या पहिल्या पर्वात म्हणजे आदी पर्वात ही कथा येते शकुंतलेची, ज्या कथेला शकुंतलोपाख्यान असं म्हटलं जातं म्हणजे शकुंतलेचं उपाख्यान. आणि ते उपाख्यान असल्यामुळे म्हणजे मूळ कथेला सबऑर्डिनेट असं नाही पण मूळ कथेला अधिक समजावून सांगणारी अशी ही कथा असल्यामुळे महाभारताचा जो मूळ गाभा आहे की धर्म म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय हे सांगणं, स्वतःच्या अधिकारांसाठी वेळ पडली तर लढणं आणि त्यासाठी स्त्री आणि पुरुष असा भेद महाभारत करत नाही हे सांगण्यासाठी जशी कथा अपेक्षित आहे तशीच कथा खरं तर महाभारतात शकुंतलेची येते. आणि ह्या कथेतून प्रेरणा घेऊन जेव्हा एक अतिशय असामान्य अशी प्रतिभा असणारा कवी नाटक लिहितो तेव्हा जे घडतं ते म्हणजे अर्थातच अभिज्ञान शाकुंतल. असाधारण प्रतिभा असलेला कवी असं जे गौरीने म्हटलं ते अगदी खरं आहे. मूळ कथा जरी महाभारतातली असली तरी ती केवळ आधारापुरती घेतली आहे असं वाटावं इतके बदल कालिदासाने या कथेत केलेत. आणि बदल असे काही केलेत की दुष्यंत आणि शकुंतला यांची मूळ कथेपेक्षा अतिशय वेगळी पात्र आपल्यासमोर उभी राहतात आणि एक नवीनच गोष्ट आपल्यासमोर येते. उदाहरण म्हणून आपण अभिज्ञान शाकुंतलाचा 5वा अंक आत्ताच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. नक्कीच प्रसाद. आणि आत्ता जे म्हणालास ना की मूळ कथेपेक्षा वेगळी पात्रे येतात आणि खूप बदल होतो, तर बदल अजून एका कुठे ठिकाणी होतो महत्त्वाचं माहिती आहे का, की जी मूळ पात्र आहेत महाभारतातली ती पात्रसुद्धा इतक्या वेगळ्या पद्धतीने कालिदासांनी मांडली आहेत तर तिथे सुद्धा बदल बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मूळ पात्रांचा, पात्रांमध्ये होणाऱ्या ॲडिशन्सचा आणि इतरही वातावरणाचा असा सगळा बदल तुम्हाला दिसतो कालिदासाच्या नाटकात. त्यामुळे अर्थातच तू म्हणालास तसं 5व्या अंकाचं उदाहरण म्हणून आज आपण घेऊया. आणि 5व्या अंकात येईपर्यंत कालिदासाच्या कथेत काय काय झालंय हे तू थोडक्यात सांग आणि मग आपण महाभारतात काय होतं हे पण बघूया. अगदी. एक नवीन पात्राची योजना कालिदासाने आपल्या नाटकात केली आणि ते पात्र म्हणजे नियती. ही नियती वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येत असते. हीच नियती 4थ्या अंकात दुर्वास मुनींच्या रूपात जणू काही आपल्यासमोर येते. दुर्वास ऋषींनी दिलेला शाप ही 5व्या अंकाची पार्श्वभूमी आहे. तर त्याचं होतं असं की दुष्यंत काही कारणाने हस्तिनापुराला परतलेला असतो आणि शकुंतला त्याच्या आठवणीत गर्क झालेली असते. नेमके त्याचवेळी दुर्वास ऋषी तिथे येऊन पोहोचतात. आता शकुंतला दुष्यंताच्या आठवणीत रमलेली, त्यामुळे ती काही त्यांचं यथोचित आदरातिथ्य करू शकत नाही. झालं, सुलभ कोप दुर्वास ऋषी शकुंतलेला शाप देऊन टाकतात. शाप असा असतो की ज्याच्या आठवणीत तू इतकी रमली आहेस त्याला तुझी आठवणसुद्धा येणार नाही.
आणि या शापाच्या पार्श्वभूमीवरती आपण 5व्या अंकात थेट हस्तिनापुरात येऊन पोहोचलोय. आता महाभारतात ही कथा इथे येईपर्यंत काय होतं ते अगदी थोडक्यात सांगते. कारण जसं तू म्हणालास की नियती हे पात्र योजलंय कालिदासानी, पण महाभारतामध्ये एक असा रस्ता सगळ्यांचा सुरू आहे. रस्त्याच्या जशा 2 बाजू असतात ना, तशा या महाभारतातल्या प्रत्येक पात्राच्या 2 बाजू आहेत. एक म्हणजे दैव आणि दुसरं म्हणजे पुरुषकार. त्यामुळे नियती आणि कृती जर म्हणायचं झालं तर, त्यामुळे आपली कर्म आणि आपलं असलेलं नशीब हे दोन्ही एकत्र घेऊन जेव्हा माणूस चालतो तेव्हा काय काय घडतं याची कथा म्हणजे महाभारत. त्यामुळे जेव्हा शकुंतलेची कथा बघतोय तर अशी शापाची योजना कुठेही महाभारतात दिसत नाही. महाभारतात 2 वाक्यात अगदी सांगते की सरळ सरळ कण्व ऋषींच्या आश्रमात दुष्यंत येतो. शिकारीला आलेला असताना तो दमतो म्हणून आश्रमात जातो. त्याला शकुंतला भेटते. तो तिला लग्नाची मागणी घालतो. त्यांचा गांधर्व विवाह होतो. तो निघून जातो आपल्या राज्यात आणि सांगतो की मी तुला घ्यायला येईन, जे तसं कालिदासांनी घेतलंय. आणि ह्याच्यानंतर शकुंतला काही काळ वाट बघते. तिच्या वडिलांनाही हे कळतं की असं सगळं झालंय. ते तिला आशीर्वाद देतात आणि आता पुढे काय अशी स्थिती आहे. त्यामुळे कुणीही येऊन शकुंतलेला असा शाप देत नाही. त्यामुळे महाभारताच्या दुष्यंताकडे शकुंतलेला विसरण्यासाठी कुठल्याही शापाचं निमित्त नाही. इथपर्यंत कथा महाभारतात आहे. बरं, तर हस्तिनापुरात शकुंतला येऊन पोहोचली, पण ती एकटी नाही आहे. ती गर्भवती आहे. तिच्यासोबत कोणीतरी हवं म्हणून कण्व ऋषींनी तिच्यासोबत पाठवलेत ते त्यांचे 2 शिष्य. एकाचं नाव शारंग्रव आणि दुसऱ्याचं नाव शारद्वत. आता शिष्य असले तरी ही सगळी पुरुष मंडळी, कोणीतरी स्त्री तिच्यासोबत हवी म्हणून त्या तपोवनातली एक ज्येष्ठ तापसी गौतमी नावाची ती सुद्धा तिथे आली आहे. आणि ही सगळी मंडळी हस्तिनापुरात आल्यानंतर राजसभेत गेलेली नाही आहेत. कारण तपस्वी जनांनी राजसभेत जायचं नाही. ते यज्ञशाळेत येऊन थांबायचे आणि राजाने आपल्या सिंहासनावरून उतरून त्यांना यज्ञशाळेत येऊन भेटायचं. कारण त्या काळी ज्ञानसत्ता ही राजसत्तेपेक्षा वरचढ होती, अर्थात त्या काळात होती. महाभारतात हे कुठे पोहोचतात? महाभारतात हे जेव्हा पोहोचतात तेव्हा मुळातच केवढा मोठा लवाजमा आहे असं जर का बघायला गेलं तर शकुंतला निघाली आहे आणि असा एक उल्लेख येतो की तिच्याबरोबर त्या आश्रमातले काही लोक येतात. मी मगाशी म्हणाले तसं की महाभारताला आपलं कर्म, त्याचा होणारा परिणाम, आपण केलेला स्वतःचा चॉईस, निवड, याचं सगळ्याचं स्वातंत्र्य जेव्हा असतं तेव्हा त्याची जबाबदारी पण त्या माणसाने घ्यायची. हे अधोरेखित करायचं आहे कारण प्रत्येकाचा एक धर्म असतो त्या जन्माचा. हे सांगण्याचं कारण असल्यामुळे असा कुठे आधार दिलेला शकुंतलेला महाभारतात दिसत नाही. कारण महाभारताच्या शकुंतलेला त्याची गरज नाही. ती तिची जाणार आहे, तिची बोलणार आहे. त्यामुळे तिच्याबरोबर एखादी तापसी स्त्री असावी, म्हणजे एक ज्येष्ठ स्त्री असावी की गरज पडली तर तिला आधार देईल, असं महाभारतामध्ये कुठे येत नाही. आणि त्यामुळे ते जातात. त्याच्यानंतर राजाच्या महालाच्या बाहेर म्हणजे राजवाड्याच्या बाहेर वर्दी देण्यासाठी सैनिकांना बाहेर उभं असणाऱ्या प्रतिपाळांना सांगतात की आम्ही आलोय. ते आज जाऊन असं सांगतात की अशी एक स्त्री तुम्हाला भेटायला आली आहे. राजा त्यांना आत यायला सांगतो. दुष्यंत हे दुष्यंताच्या दरबारात जातात. शकुंतलेच्या बरोबर असलेले जे तपस्वी जन आहेत ते एक थोडक्यात एक वृत्तांत सांगतात की का आम्ही इथे आलोय. ते त्यांचं आहे ते सांगतात आणि सोडून परत जातात शकुंतलेला. आता इथून पुढे शकुंतला एकटीच आहे असं वाटेल. आता इथे एक कहाणी में ट्विस्ट जिसे कहते हैं तसं आहे की कालिदासाची शकुंतला ही गर्भवती आहे आणि त्यामुळे ती आणि तिच्याबरोबर असणाऱ्या माणसांमध्ये एक स्त्रीचं प्रयोजन आहे. कालिदासाने काहीतरी विचार केला आहे की ही गर्भवती असल्यामुळे हिच्याबरोबर अजून एक स्त्री असली पाहिजे. काही लागलं, प्रवासात काही झालं तर कोणीतरी बरोबर असावा असं कदाचित विचार केला असेल ते योजना करताना. पण महाभारतामध्ये हेही कारण आहे की तिच्याबरोबर कुठली स्त्री नाही, कारण ती तिच्या मुलाला बरोबर घेऊन आली आहे. हा महत्त्वाचा फरक आहे की महाभारतामध्ये शकुंतला जेव्हा दुष्यंताला भेटायला येते त्याच्या राजदरबारात तेव्हा ती त्याच्या आणि तिच्या पुत्राला म्हणजे सर्वदमन ज्याचं नाव त्याला ती घेऊनच येते आणि ज्यात तो 6 वर्षांचा आहे. ही शाकुंतलातली जी शकुंतला आहे ना तिच्यासोबत गौतमी मुद्दाम आहे कारण तिची मनस्थिती थोडीशी हळवी झाली आहे. कदाचित तिचे दिवस भरत आलेत म्हणूनच मी म्हटलं की तशी योजना असावी. आणि तिचं हृदय धडधडतंय. म्हणजे एखाद्या परीक्षेला सामोरे जात असताना आपली जशी स्थिती होते तशी तिची स्थिती आहे. आणि त्यात अपशकुन म्हणूया आपण, तिचा उजवा डोळा फडफडतो.
त्यामुळे ती अधिकच घाबरी होते. गौतमी आत्या तिला आधार देते. राजा दुष्यंत यज्ञशाळेत आल्यानंतर शार्ंगरव शारदवत यांना क्षेमकुशल विचारतो आणि त्याचं अवगुंठन घेतलेल्या एका स्त्रीकडे लक्ष जातं. अवगुंठन घेतलेलं असल्यामुळे तिचं रूप स्पष्ट दिसत नसतं, तरीसुद्धा राजा दुष्यंत तिच्याकडे आकृष्ट होतो. हे त्याच्यासोबत असलेल्या प्रतिहाऱ्याच्या लक्षात येतं. पण पुढच्या क्षणी राजा स्वतःला सावरतो आणि म्हणतो की अनिर्वचनीयम परकलत्रम. परकलत्र म्हणजे परस्त्री. दुष्यंताने प्रवेश केल्यानंतरच्या या पहिल्या वाक्यातच प्रेक्षकांना हे स्पष्टपणे कळतं की आता समोर उभी असलेली शकुंतला ही दुष्यंतासाठी परस्त्री आहे. थोडक्यात दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापाचा प्रभाव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे राजा दुष्यंताला विस्मृती झाली आहे. महाभारतात सुद्धा अशी विस्मृती झाली आहे का? नाही, अर्थातच नाही. आणि मुळातच ही विस्मृती नाही आहे, म्हणूनच महाभारतातल्या शकुंतलेला अवगुंठनाची गरजही नाही आहे. कारण कालिदासाची प्रतिभा जी आपण म्हणतो ना, ती इतक्या वाटतं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या तपशिलांमधून हे लक्षात येतं की जेव्हा त्याची नायिका एक पडदा घेऊन किंवा ओढणीसारखं घेऊन येते, तेव्हा तिच्याकडे बघताना दुष्यंत तिला संपूर्णपणे बघू शकत नाही आहे, पण त्याला असं काहीतरी वाटतंय की बघावं, लक्ष तर जात आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातला त्यावेळेला असणारा अस्पष्टपणा आणि थोडक्यात शकुंतलेच्या भविष्याबद्दलचा पण अस्पष्टपणा त्या एका अवगुंठनाने कालिदासांनी साधला आहे. अगदीच. पण महाभारतामध्ये जी नायिका आहे तिला स्पष्टपणे माहिती आहे की आपण काय वचन घेतलं होतं दुष्यंताकडनं. महाभारतातल्या दुष्यंत राजाला कसलाही विसर पडलेला नाही, त्याला कुठलाही शाप मिळालेला नाही. त्यामुळे तो त्याची पत्नी जेव्हा त्याच्या सामोरी येते तेव्हा तो तिला स्पष्टपणे बघतो. त्यामुळे महाभारतातल्या स्त्रियांकडे तसं अवगुंठन नाही, त्या सामोऱ्या जातात. तशा पद्धतीने शकुंतला आपल्या पतीच्या समोर जाऊन उभी राहते आणि पुढे जे होतं ते फारच बघण्या ऐकण्यासारखं आहे. बरं, तर इथे परकलत्र असं दुष्यंत म्हणतो खरं, पण तसं तो अजूनपर्यंत शकुंतलेला बघून स्पष्टपणे बोललेला नाही. आता शार्ंगरव पुढे होतो आणि आपल्या गुरुजींचा संदेश दुष्यंताला देतो. तो म्हणतो की राजा, तू सगळ्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेस आणि आमची ही शकुंतलासुद्धा सद्गुणांची मूर्ती आहे. तुमच्या दोघांच्या एकत्र येण्याने त्या विधीला कोणीही दोष देणार नाही. तेव्हा आता आपन्न सत्वा म्हणजे गर्भवती असलेल्या हिचा तू स्वीकार कर. लागलीच गौतमीसुद्धा पुढे येते. ती राजाकडे बघत म्हणते, राजा, ना तू आपल्या गुरुजनांना विचारलंस ना हिनं कोणाला विचारलं, तेव्हा स्वतःहून अंगावर घेतलेली ही जबाबदारी तुम्ही आता निभावा. शकुंतला विचार करत असते की आता राजाची यावर काय प्रतिक्रिया असेल. तिचं हृदय धडधडत असतं. बरोबर आहे. राजाने याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. जबाबदारी हा शब्द ऐकल्यानंतर राजा म्हणतो, हे काय भलतंच, हे काय भलतंच. हे त्याचे शब्द ऐकल्यानंतर शकुंतलेच्या मनात शंकेची पालचूक चुकते. शार्ंगरव अजूनही समजुतीच्या स्वरात आहे. तो म्हणतो, राजा, अरे तुम्ही दोघांनी एकमेकांशी विवाह केला आहे आणि विवाह झाल्यानंतर कुठल्याही स्त्रीने फार काळ आपल्या माहेरी राहणं बरं नव्हे. तेव्हा आता तू हिला इथंच ठेवून घे. आता राजा अगदी स्पष्टपणे म्हणतो, काय, माझा या स्त्रीशी विवाह झालाय? त्याचे हे शब्द म्हणजे शकुंतलेसाठी अक्षरशः हृदयावर ठेवलेले निखारे असतात. इथे जी कालिदासाने कथा आणली त्यात शकुंतलेची ओळख करून देण्यासाठी 2 अधिक पात्रांचा त्यांनी वापर केला आहे. पण महाभारतामध्ये मी म्हणाले तसं की शकुंतला जाऊन तिथे उभी राहते, तिच्याबरोबरचे लोक कोणाकडून आलेत का आलेत सांगतात, निघून जातात आणि मग एक थेट संवाद होतो शकुंतला आणि तिच्या पतीचा म्हणजे दुष्यंत राजाचा. आणि हे सगळं बघण्यासारखं महत्त्वाचं असं आहे की महाभारतनं नेहमी तुम्हाला वास्तव काय असतं हे दाखवतं, वास्तव काय असू शकतं. आता असं कधीही असावं असं कुठल्याही आईला वाटणार नाही किंवा मुलाला वाटणार नाही की एका छोट्या 6 वर्षांच्या मुलासमोर त्याची आई त्याच्या वडिलांना हे पटवून देते की मी तुमची पत्नी आहे आणि हा तुमचा मुलगा आहे. असं कुठल्याही कल्पनेत सुद्धा वाटणार नाही. त्यामुळे कल्पना किती सुंदर असू शकते हे बघावं कालिदासात. म्हणून त्यांनी दुष्यंताचा जरी महाभारतात पिता होण्याचा योग आधीच आलाय
तो आणू नाही दिला आणि गर्भवती असताना शकुंतलेला त्यांनी पाचारण केलं सभेत. आणि त्यामुळे मुलासमोर आईचं असं काहीतरी व्हायला नको हे एक कोवळेपणा जो आहे ना भावनेचा, तो कालिदास अगदी अवश्य सांभाळतो. पण तशी सांभाळण्याची मुभा महाभारताला नाही आहे, कारण महाभारताला नाट्य आणि सौंदर्य दाखवायचं असं नाही आहे, तर थोडंसं नाट्यपूर्ण अशा श्लोकांच्या आविष्कारातून त्यांना धर्म सांगायचा आहे आणि धर्म नेहमी सत्याकडे घेऊन जातो. त्यामुळे सत्य काय असू शकतं ही दाखवण्याची जबाबदारी व्यासांनी पेलली आहे. त्यामुळे ते असंच चित्रण करतात की ती सभेत जाते, तिच्या मुलाच्या देखत ती नवऱ्याला सांगते तिच्या की तू माझ्याशी लग्न केलं होतंस आणि मला तेव्हा म्हणाला होतास की आपल्या मुलाला तू युवराजपदी त्याचा अभिषेक करशील, तर हा तुझा मुलगा, ही मी तुझ्या समोर आहे, तू माझा आणि माझ्या मुलाचा स्वीकार कर. पण कालिदासाला मात्र नाट्य रंगवायचंय. अगदी. त्यामुळे तो इतक्या थेट, ज्याला आपण क्लायमॅक्स असं म्हणतो, तिथे पोचत नाही. काय, माझा या स्त्रीशी विवाह झालाय? राजाचे हे शब्द म्हणजे शकुंतलेच्या हृदयावर ठेवलेले निखारे असतात, निखारे. शकुंतलेच्या लक्षात येतं की आपल्या मनात जी शंका होती ती प्रत्यक्षात येणार आहे. राजाचे हे शब्द ऐकून शारंगराव मात्र चिडतो आणि म्हणतो की हे काय, धर्माची अवज्ञा, केलेल्या कृत्याचा तिरस्कार. राजा त्यावर प्रतिक्रिया देत म्हणतो की पूर्ववंशाचे सम्राट कधी धर्माची अवज्ञा करत नसतात. आता ही वादावादी वाढत जाईल हे बघून गौतमी पुढे होते. ती शकुंतलेला म्हणते की मुली, तुझं हे अवगुंठन मी जरा दूर करते, म्हणजे राजाला तुझा चेहरा स्पष्टपणे दिसेल. इथवर शकुंतला एक शब्दही बोललेली नाही. हे गौतमी पण भाबडी आहे हे कळतं यातून. अगदी अगदी. एक अवगुंठन बाजूला केल्याने ही ओळखेल राजा असं तिला अजूनही वाटतंय. खरंय. शकुंतलेने अवगुंठन दूर केल्यानंतर राजाला तिचा चेहरा स्पष्ट दिसायला लागतो. राजा म्हणतो, हिच्याकडे पाहिल्यानंतर माझं मन हिच्याकडे आकृष्ट होतंय, पण काही केल्या मी हिला भेटल्याचं काही मला आठवत नाही. तेव्हा गर्भवती असलेल्या हिचा स्वीकार मी कसा करू? हा प्रश्न महाभारतात पडलाच नाही प्रसाद. बरं. कारण न ओळखण्याचं काही प्रयोजन नाही, कारण ओळखलं तर आहे. फक्त होतं असं की जेव्हा ती समोर येते शकुंतला राजाच्या आणि सगळं सांगते, मी मगाशीच बोलले, तर राजा तिला काय उत्तर देतो आणि त्याच्या आधी एका श्लोकामध्ये असलेली सूचना, जे रंगसूचना नसते महाभारतात, नाटक नसल्यामुळे, पण आपण त्याला तसं म्हणू शकतो. तिथे असं सांगतात की खरं तर राजाने ओळखलंय, पण त्याला सगळ्यांच्या देखत तिचा स्वीकार करायला लाज वाटते, कारण कुणाला माहिती नाही आहे की त्याने असं जाऊन गांधर्व विवाह केलाय. त्यामुळे तो तिला असं म्हणतो की मला अजिबात स्मरत नाही की मी तुझ्याशी किंवा तुझ्यासारख्या कुठल्याही स्त्रीशी कधी विवाह केलाय, आणि मुलगा वगैरे तर मला माहितीच नाही. हा बरं, हे सगळं राजा म्हणतो. राजा शकुंतला बोललेली आहे. शकुंतला त्याला सांगते, मी मगाशी जे म्हणाले की मी तुझी पत्नी, हा तुझा मुलगा, मला वचन दिल्याप्रमाणे तू ह्याला युवराज म्हणून घोषित कर आणि मला तुझी पत्नी म्हणून तू माझा स्वीकार कर. अशा दोन्ही गोष्टी ती सांगते. त्याला उत्तर म्हणून राजा सांगतो, काही आपली कधी काही भेट झाली आहे हेही मला आठवत नाही आणि आपला विवाह तर झालाच नाही. पुढे जाऊन तो तिला असं म्हणतो, त्यामुळे तुझा माझा काही संबंध नसल्यामुळे तू इथे थांबलीस काय, इथून कुठे बाहेर गेलीस काय, अजून कुठे जाऊन राहिलीस काय, मला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे तू इथे थांब, नाही तर इथून निघून जा, माझा तुझ्याशी काही संबंध नाही. हे तो तिच्या मुलादेखत, स्वतःच्या मुलादेखत बोलतो. इथे शकुंतला काहीही बोललेली नसल्यामुळे आता शारदवत पुढे झालाय आणि तिला असं म्हणालाय की आता तूच तुझी ओळख राजाला पटवून दे. शकुंतला बोलायला सुरुवात करते. ती त्याला उद्देशून आर्यपुत्र असं संबोधन वापरते, पण नंतर तिच्या लक्षात येतं की हे तर मला ओळखत सुद्धा नाही आहेत, तेव्हा आता त्यांना आर्यपुत्र कसं म्हणावं. थोडासा धीर एकवटून शकुंतला राजाकडे बघून म्हणते की हे पूर्ववंशीय राजा, त्यावेळी आश्रमात माझ्याशी तसा व्यवहार करून आता हे असं वागणं तुला शोभतं का? दुष्यंताची यावरची प्रतिक्रिया अशी आहे. तो शकुंतलेकडे पाहून म्हणतो की प्रवाह पतित झाल्यामुळे दोन्ही तीर कापत जाणारी नदी आपल्या स्वच्छ पाण्याला गढूळ करतेच, पण तीरावरील वृक्षांनाही आपल्या प्रवाहात ओढू पाहते. तशी स्वतःचं चारित्र्य भ्रष्ट झालेली तू आता माझ्या चारित्र्यावरही कलंक उडवू पाहतेस. दुष्यंताचे
हे बोल शकुंतलेच्या मनाला लागतात. शकुंतला म्हणते, राजा, मी तुला अशी एक गोष्ट दाखवते जी पाहिल्यानंतर तुला माझी ओळख पटेल. आणि असं म्हणून शकुंतला आपल्या बोटात असलेली एक अंगठी काढायला जाते. आता ही अंगठी कुठली, तर त्याचा संदर्भ सुद्धा 5व्या अंकाच्या पूर्वी आहे. राजा दुष्यंत जेव्हा आश्रमातून निघून जातो तेव्हा एक आठवण म्हणून राजाने तिच्याकडे अंगठी दिलेली असते. तीच अंगठी राजाला दाखव असं तिच्या सखीने म्हणजे अनसूयेने तिला सांगितलेलं असतं. पण अंगठीच सापडत नाही. आता शकुंतला कावरीबावरी होते. गौतमी आपली अशी एक शंका व्यक्त करते की आपण इथं पोहोचत असताना त्या शची तीर्थावरती पाणी प्यायला थांबलो होतो, तेव्हा तुझे हात ओले झाले होते आणि त्यामुळे तुझ्या बोटातून एखाद्या वेळ अंगठी गळून पडली असेल. ही अंगठी आहे का महाभारतात? छे छे, अशी कुठली ओळख द्यावी अशी महाभारतालाही गरज वाटत नाही आणि शकुंतलेलाही प्रसाद. त्यामुळे महाभारतातल्या शकुंतलेची ओळख हे तिचं स्वतःचं असलेलं धर्मज्ञान आणि तिचा आत्मविश्वास. म्हणजे स्वतःची ओळख तिला स्वतःला इतकी नीट आहे की ती करून द्यायला तिला कुठल्याही साधनाची गरज महाभारताने ठेवली नाहीये. आणि इथे जी अंगठी साधन रूप आली आहे ना, ती पुन्हा एकदा नियती या पात्राचं एक प्रतिबिंब म्हणून. शकुंतला म्हणते की अंगठी सापडत नाही तर मी तुला आपण एकत्र असतानाचा एखादा प्रसंग सांगते, म्हणजे तुला सगळं आठवेल. असं म्हणून शकुंतला एक छोटंसं हरिण शावक आलेला असतानाच्या एका प्रसंगाची आठवण दुष्यंतला करून देते. त्यावर दुष्यंत म्हणतो की ह्या असल्या मधाळ पण लबाड वचनांनी विषयलंपट पुरुष आकृष्ट होतील, पण मी नाही. पण म्हणजे कालिदासाची शकुंतला ही मधाळ बोलणारी आहे. मधाळ, आणि मी म्हणणारच होतं की फारच गोड प्रकरणी बो आहे. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा शकुंतलेला म्हणजे कालिदासाच्या शकुंतलेला हे सांगावं असं वाटतंय की आधी किती छान एक प्रसंग झालाय. ते शकुंतला जी महाभारतातली तिला हे समजून चुकलंय की हा कानावर हात ठेवतोय, ह्यानी ओळखलंय पण ह्याला सगळ्यांच्या देखत स्वीकारायचं नाहीये. त्यामुळे ती कुठलीही आधीची खूण अजून काही झालेलं बोलणं असं न सांगता महाभारताच्या प्रकृतीनुसार ती त्याला त्याचा धर्म सांगायला सुरुवात करते की राजा म्हणून आणि तिचा पती म्हणून. मुळात ती त्याला असं सांगते की कितीही तू यज्ञ कर, काही कर, अशी सगळी एक जंत्री देऊन म्हणते की या सगळ्यापेक्षा महान फक्त सत्य असतं. मग खरा धर्म म्हणजे सत्य आहे, तर तू त्या सत्याला जाण आणि त्याला तू चिकटून राहा. त्यानंतर ती त्याला सगळ्याच्या व्याख्या सांगते. म्हणजे असं नेहमी आपण महाभारताकडे पण बघतो किंवा सावित्रीचं उपाख्यान असेल की स्त्रियांनी कसा पतिधर्म पाळावा, पण महाभारत तुम्हाला हेही सांगतं की एखाद्या पतीने आपल्या पत्नीबद्दल वागताना काय करावं आणि काय करू नये हे शकुंतलेच्या तोंडी त्या सगळ्या संवादामध्ये येतं. आणि ती त्याला पत्नीचं महत्त्व सांगते. ती त्याला म्हणते की अरे असशील तू राजा, पण धर्म अर्थ काम ह्या तीनही पुरुषार्थांसाठी पुरुषाला एका स्त्रीची गरज असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती त्याची मित्र पण आहे, सहधर्मचारिणी आहे. अशा मला जर का तू तिरस्कृत केलंस तर तुझं काही खरं नाही. आणि ती महाभारतातली स्त्री आहे हे वारंवार दिसतं आपल्याला, कारण ती त्याला सरळ सांगते की ते हे सगळं जाणत असून तू जर का अशा पद्धतीने खोटं बोलत राहिलास तर तुझ्या मस्तकाची शतधा शकलं होतील. बाप रे. हा तिचा स्वतःच्या तपावर असलेला विश्वास बघ. आणि महाभारतनं हे शिकवतं की चूक जे आहे त्याला चूक म्हणण्यासाठी कुठल्या नात्यामध्ये आड नाही आलं पाहिजे. नेहमी असं दाखवतात ना की पत्नीला पती किती प्रिय असेल, अजून पुत्र किती प्रिय असेल, पण महाभारतात हा रोखठोकपणा नेहमी फार लक्ष वेधून घेतो आपला. तरी ना दुष्यंत ऐकत नाहीच महाभारतातला. हे महत्वाचं आहे. खरंय. मला वाटतं शकुंतलेच्या मनात आपण ज्याला इंग्रजी भाषेत कन्व्हिक्शन असं म्हणतो, तर महाभारतातले शकुंतलेला स्वतःच्या सगळ्या वर्तनाविषयी एक कन्व्हिक्शन आहे आणि त्यातून ते हे इतकं कठोर बोलू शकते आणि धर्म सांगते. आणि ती खऱ्या अर्थाने धर्मकन्या आहे कण्व ऋषींची. त्यामुळे आश्रमात राहून एक तापसी म्हणून जगताना तिने सगळ्या धर्मशास्त्राचा अभ्यास केलाय. तिला वर्तनाविषयी कळतं आणि तिला स्वतःच्या तपावरती पण जो विश्वास आहे की ती अशा पद्धतीचं आयुष्य नंतरही जगू शकते. त्यामुळे ती रडत नाही. मात्र महाभारतही सांगतं, कारण कोरडं नाही आहे महाभारत, रोखठोक असलं तरी. त्यामुळे जेव्हा दुष्यंत म्हणतो की मी तुला ओळखलंच नाही, तेव्हा त्या श्लोकांमध्ये असं येतं की जणू काही वीज कोसळून पडावी अशी अवस्था होते शकुंतलेची. तिला
ग्लानी आल्यासारखं होतं, बेशुद्ध पडेल की काय असं वाटतं, पायाखालची जमीन सरकते आणि ती मुळात ती खूप खजील होते, तिला खूप अपमान वाटतो सगळ्यांच्या देखत, सगळे मंत्री तिथे असतात, काय बोलावं कसं बोलावं हे तिला एक क्षणभर जातो या सगळ्यात. त्यामुळे माणूस म्हणून तिला मान्य केलं आहे महाभारताने. आणि ती एक बाई आहे, तिला हे असं सगळं ऐकताना किती भयंकर वाटलं असेल आपल्या मुलाला हातात धरलेलं असताना. हे फार महत्त्वाचं, कारण कालिदासाच्या बाबतीत तो विचार नाही करायला लागत, पण आपल्या मुलासमोर आपल्याला असं नाकारलं जातंय, केवढं मोठं रिजेक्शन आहे. त्याच्यानंतर तिने जो तिचा एक पक्ष ठेवलाय, थेट आपल्याला आठवण द्रौपदीची येते. त्यामुळे मी तुला हेच म्हणणार होते की या हस्तिनापुराच्या दरबाराला स्त्रीची अवहेलना होणं हे काही द्रौपदीच्या वेळेला पहिल्यांदा नाही झालंय. उपाख्यान असल्यामुळे आदिपर्वातच शकुंतलेवरती वेळ आली आणि तिने पण तेव्हा तिचा कसा पक्ष मांडला हे जणू काही द्रौपदीसाठी उदाहरण म्हणून शकुंतलेची कथा देतं महाभारत. शकुंतला महाभारतातली ही अशी कठोरपणे बोलत असताना कालिदासाची शकुंतला मात्र निमूटपणे सगळं ऐकून घेत असते आणि आतल्या आत तुटत असते जणू काही. खरंच बिचारी आहे रे ती. खरंच. गौतमी मात्र लबाडी वगैरे हे शब्द सहन करू शकत नाही, म्हणून ती पुढे होते आणि दुष्यंताला म्हणते की राजा, अरे ही अरण्यात वाढलेली मुलगी आहे, लबाडी म्हणजे काय ते तिला ठाऊक सुद्धा नाही. यावर दुष्यंताने काय म्हणावं? दुष्यंत म्हणतो की लबाडी स्त्रीला शिकवावी लागत नाही. स्त्री अरण्यात वाढलेली असो की नगरात, मनुष्य असो की प्राणीजात, लबाडी ही तिच्यात अंगभूतच असते. अहो कोकिळा सुद्धा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. हे अगदी पुरुषांनीच बोलावं असं वाक्य आहे नाटकात, नाही का? पण महाभारतात आपण असं काही नाही. महाभारत ना तटस्थपणे दाखवतं की एखाद्याला एखादी लालसा असेल तर पुरुष आणि स्त्री असा सुदैवानी भेद महाभारत करत नाही. त्यामुळे अशी काही वाक्य बोलत नाही दुष्यंत की स्त्रिया कशा जात्यातच धूर्त कपटी वगैरे असं काही तो बोलत नाही. तो तिचा अपमान खूप करतो आणि त्या बदल्यात खूप ऐकून पण घेतो नंतर तिच्याकडनं, पण असं काही नाही येत महाभारतात. पण एक आहे की शाकुंतला सुद्धा दुष्यंत हे बोलल्यानंतर मात्र शकुंतला गप्प बसते. आता ती चिडते आणि दुष्यंताकडे बघून म्हणते की राजा, तू स्वतःवरून दुसऱ्याची परीक्षा करतोयस असं दिसते. मीच चुकले आणि तुझ्यावर विश्वास ठेवला. खरं तर तू गवताने झाकलेल्या एखाद्या आडासारखा आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवून मी पुढे गेले आणि ही अशी खड्ड्यात पडले. तुझ्या पूर्ववंशावरती मी विश्वास ठेवला आणि त्यामुळे आज मी एक कुलटा ठरले. तिचा तो सात्विक संताप पाहून कालिदासाचा दुष्यंत सुद्धा वरमतो. इथे पुन्हा एक फरक आहे प्रसाद महाभारतात आणि कालिदासाच्या शकुंतलेत, की हे जे स्वतः केलंय त्यामुळे स्वतःला थोडं कमी लेखणं हे महाभारतातली शकुंतला नाही करत. मी म्हटलं ना की आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेत असताना आपण जर का स्वतःबद्दलच कमीपणा जाणवायला लागलो तर आपला आत्मविश्वास खरोखरीच कमी होणार आहे. ती असं अगदी बोलते, अगदी रडवेल्या स्वरानी, की मी किती दुर्दैवी आहे की माझ्या जन्मानंतर लगेचच माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला, मेनका आणि विश्वामित्रांनी, आणि आता माझा पती माझा त्याग करत आहे, पण हरकत नाही, मी माझ्या मुलाचं काय भलं करायचं ते करीन. ह्याच्यात तिचा निर्णय चुकला, आता ती व्यभिचारिणी ठरेल असं कुठेही तिच्या मनातही येत नाही, कारण ती स्वतःला तसं मानत नाही. आणि हे महाभारताकडनं शिकण्यासारखं आहे. कालिदासाने जे दाखवलं ते लोकांना अपील होईल असं, भावनिक जिथे जोडू शकतो असं ते त्याला दाखवणं भाग आहे आणि ते उत्तमच आहे. पण मी म्हटलं ना की सत्य आणि स्वप्न असं येते की स्वप्नवत आहे ते बरोबर आहे कालिदासाची शकुंतला, पण सत्य म्हणून स्वीकारायचं असेल तर महाभारताच्या शकुंतलेशिवाय सुद्धा पर्याय नाही. आणि कालिदासाची जी शकुंतला आहे तिच्या मनात आपण केलेल्या कृत्याविषयी गिल्ट आहे. एक्झॅक्टली, ते नाही इथल्या जो महाभारतात नाहीये. असं करत करत आपण या प्रसंगाच्या उत्कर्ष बिंदूपर्यंत जाऊन पोहोचतो. दुष्यंत म्हणतो की हिचा सात्विक संताप पाहिल्यानंतर ही स्त्री खोटं बोलत असेल असं वाटत नाही, पण काही केल्या मी हिला भेटल्याचं मला आठवत सुद्धा नाही. अशा परिस्थितीत मी करावं तरी काय? जर मी हिचा स्वीकार केला आणि ही माझी धर्मपत्नी नसेल तर परस्त्रीशी व्यवहार केला हे पाप माझ्या माथी येईल. आणि हिचा स्वीकार केला नाही आणि ही माझी पत्नी असेल तर मग आपल्याच पत्नीला टाकली असं पापसुद्धा माझ्या माथी येईल. जेव्हा अशी अडचणीची परिस्थिती निर्माण होते ना, म्हणजे धर्म काय आणि अधर्म काय हे कळेनासं होतं, तेव्हा कायम राजाच्या मदतीला येतो तो पुरोहित. बरोबर. कारण पुरोहित हा केवळ धार्मिक कृत्य करणारा नसतो, तर तो राजाचा राजकीय सल्लागार असतो.
तो कायम राजाला पॉलिटिकली करेक्ट असा सल्ला देतो. इथे सुद्धा कालिदासाच्या शाकुंतलातला पुरोहित राजाला असं सांगतो की आपण असं करू की या स्त्रीला आपण आत्ता इथंच ठेवून घे. ही प्रसूत झाली की हिला मुलगा होतो की मुलगी होते ते पाहू. त्याचं कारण असं की दुष्यंतला पुत्र नाही आणि त्यामुळे राज्याला वारससुद्धा नाही. हे पुरोहिताच्या पक्क डोक्यात असतं. असा सल्ला देणारा पुरुषच आहे. जरी म्हणत असले की बायका किती लबाड आणि धूर्त असतात की बघूया काय होतंय, मुलगा का मुलगी, मग ठरणार यांचं म्हणे. बोल बोल. तर पुरोहित असा विचार करतो की जर हिला पुत्र झाला तर ही राजाची पत्नी असं म्हणून हिचा स्वीकार करावा, म्हणजे राज्याला वारस मिळेल. आणि तसं नाही झालं तर काय करायचं ते पुढे पाहता येईल, म्हणजे निदान आत्ताची बला टळली. म्हणून दुष्यंत पुरोहिताचा हा सल्ला ऐकून शकुंतलेला तिथे थांबायला सांगतो. पण शकुंतला मात्र म्हणते की हे धरणी माते माझा स्वीकार कर. असं म्हणून शकुंतला तिथून निघून जाते. शारंग्रव, शारद्वत आणि गौतमी आत्या या पूर्वीच निघून गेलेले असतात. त्यामुळे राजाला असं स्पष्ट सांगितलेलंच असतं की आमच्या लेखी ही तुझी पत्नी, आता तिला इथं ठेवायची का टाकून द्यायची याचा निर्णय तू घे, कारण पत्नीवर म्हणे अंतिम अधिकार हा पतीचाच असतो. अशा असहाय्य अवस्थेत शकुंतलेला तिथंच टाकून हे आधीच निघून गेलेत. आणि त्यामुळे आधीच हळवी झालेली शकुंतला अधिकच असहाय्य वाटते. त्यात ती गर्भवती. आणि अशी असहाय्य हतबल शकुंतला या 5व्या अंकात रंगमंचावरून एक्झिट घेते. महाभारतातल्या शकुंतलेची एक्झिट कशी आहे? अतिशय स्ट्रॉंग. कारण महाभारतातली शकुंतला स्वतःच सांगते की पॉलिटिकली करेक्ट काय असू शकतं राजासाठी. कारण तिला माहिती आहे ती त्याची पत्नी आहे, त्यामुळे ती त्याला सतत सल्ला देत राहते की तू असं कर तसं कर, हे तू नाही केलंस तर तुझं चुकतंय. आणि ते सांगताना काही फार सुंदर संवाद येतात शकुंतलेच्या तोंडी. ती त्याला म्हणते राजाला की अरे चल माझं सोड, मी म्हटलं ना ती खचून जाणाऱ्यातली नाही आहे, तिला वाईट खूप वाटलंय, पण ती असं मानत नाही की ह्यानी माझा स्वीकार नाही केला तर माझ्या आयुष्यात जगण्यासारखं काही नाही. मी म्हटलं ना की दुष्यंत ही शकुंतलेच्या, महाभारतातल्या शकुंतलेच्या आयुष्यासाठी एक व्हॅल्यू ॲडिशन आहे. फक्त व्हॅल्यू म्हणून तेवढंच नाही आहे, ती तिची व्हॅल्यू ठेवू नये आणि स्वतःची कस्टडी पण ठेवू नये. म्हणजे हे मी द्रौपदीबद्दल पण बोलली प्रसाद, की महाभारतातली ही काही ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत ना, त्या स्वतःची ओनरशिप आणि कस्टडी स्वतःकडेच ठेवतात. त्या असं मानत नाही की आता हे सोडून गेले, त्यांनी टाकून दिलं, आता मला धरणी मातेनीच घ्यावं असं ती म्हणतच नाही. ती म्हणते मी माझी नीट राहीन माझ्या आश्रमात परत जाऊन, तू फक्त तुझ्या मुलाचा स्वीकार कर, कारण त्याचा अधिकार आहे आणि त्याला तू युवराज कर, कारण तू वचन दिलेस. परत त्याच्या जन्मानंतर अशी आकाशवाणी आहे की याच्याकडून 100 अश्वमेध यज्ञ होणार आहेत. त्यामुळे अरे येणारे जाणारे सुद्धा त्याला बघून त्याला प्रेमाने आशीर्वाद देऊन जातात. तर बाप म्हणून तुझी इच्छा कशी होत नाही त्याला जवळ घेण्याची. ती त्याला पुढे असंही म्हणते महाभारतामध्ये की अरे कुठल्याही एका रेशमी मुलायम वस्त्रापेक्षा सुद्धा जेव्हा मुलगा आपल्या वडिलांना आलिंगन देतो प्रेमाने, तेव्हा तो जो स्पर्श आहे त्याची तुलना इतर कशाशी होऊ शकत नाही. तर तुझ्याकडे हे चालून तुझा मुलगा स्वतःहून येतो आणि म्हणतोय की बाबा मला जवळ घ्या, आणि तुला वाटत कसं नाही जवळ घ्यावं, तू त्याला दूर कसा करू शकतोस. हे सगळं सुरू असताना अजून अपमान करतो दुष्यंत तिचा. तो म्हणतो तू सांगतेस की तू अप्सरेची मुलगी, विश्वामित्रांची मुलगी, पण तुझ्याकडे बघून तर तसं काही वाटत नाही. तुझं जे वागणं आहे, तू म्हणतेस हा 6 वर्षांचा आहे, तो थोराड आहे थोडा सर्वदमन जो आहे, कारण तो खूप स्टर्डी आहे. तो सतत सिंहांना वाघांना त्रास देतो, तसं कालिदासांनी पण वर्णन केलंय, पण त्यामुळे ना थोडा मोठा दिसतो वयापेक्षा. तर त्याचा फायदा घेऊन दुष्यंत शकुंतलेला म्हणतो की तू खोटंच बोलतेस, हा 6 वर्षांचा असूच शकत नाहीस, त्यामुळे तूच हीन कुळातली आहेस. त्याच्यावर मात्र जे बोलते ना शकुंतला ते अगदी ऐकण्यासारखं. ती म्हणते की तू माझं कुळ काढायला जाऊ नकोस, माझी आई अप्सरा, वडील ऋषी, आणि मला आणि तुला असं जर का आपण कम्पेअर केलं तर तू एक सामान्य मनुष्य आहेस, राजा म्हणून जगणारा. हां, आपल्या पतीला ती त्याच्याच सभेत सगळ्या मंत्र्यांसमोर काय ऐकवते बघ जेव्हा तो तिचा अपमान करतो. तू एक सामान्य मनुष्य आहेस ज्याचा संचार फक्त पृथ्वीवर असतो, पण माझ्या तपामुळे आणि माझ्या कुळामुळे म्हणजे माझ्या आईवडिलांमुळे माझा अंतरिक्षात सुद्धा संचार आहे. त्यामुळे जर का तुझी माझी बरोबरी करायचं ठरवलं तर मी म्हणजे मेरू पर्वत आणि तुझी लायकी म्हणजे थोडक्यात तेव्हा तुझी पात्रता म्हणजे मोहरीचा दाणा. माझ्यासमोर तू एका मोहरीच्या दाण्यासमान आहेस, त्यामुळे तू जरा जाणीव करून घे तू कोणाशी बोलतोयस. त्यामुळे हे तर राहिलंच. आणि ती पुढे जाऊन सांगते अशा पद्धतीची सत्याची चाड नसलेल्या माणसाशी मलाच यापुढे संबंध ठेवायची इच्छा नाही.
हे महाभारतातलं शाकुंतल शिकवतं आपल्याला. कुठेही काही झालं तरी हरायचं नाही, जे आपण निवडलं त्याची जबाबदारी शेवटपर्यंत घ्यायची, कितीही दुःख झालं तरी, आणि नीटच राहायचं आणि नीटच जगायचं. कारण दैव आणि पुरुषकार हे दोन्ही शिकवतं महाभारत. फक्त नियतीसाठी रडत बसणं जे झालं ते हे महाभारत सांगत नाही. आणि पुढे जाऊन ती त्याला असं म्हणते, नाही ना ऐकत तू, तुला मुलाला पण नाही ना स्वीकारायचं, गरजच नाही मला अशा माणसाकडे माझा मुलगा ठेवायची. माझा मुलगा जर का सम्राट होणार असेल तर तो ह्या राजमहालाच्या बाहेर पण होईल आणि मी बघेन की तो सम्राट पदी बसेल आणि तो एक चांगलं साम्राज्य चालवेल. त्यामुळे तुझी आम्हाला खरं तर दोघांनाही आता गरजच नाही. म्हणजे जनरली असं अप्सरा म्हणतात ना की ही मी निघाले, त्याच थाटामध्ये शकुंतला त्याला सांगते की आम्हाला तू दोघांनाही स्वीकारू नकोस, तुला नाही ना ऐकायचं. कारण कसं आहे की अरे किडे मुंगी बारीक बारीक असतात ना, ते पण आपल्या अंड्यांची काळजी घेतात रे. तुला एवढा मोठा तुझा राजकुमार सुद्धा तुला प्रिय वाटत नाही, माझं सोड, त्याच्याचकडे बघून काही वाटत नाही, तर कसला तू राजा, काय तू पती आणि काय पिता. त्यामुळे अशा माणसाची आता आम्हालाच गरज नाही, ही मी निघाले. हा बाणा आहे ना, तो महाभारताने जो शकुंतलेला दिलाय तो अगदी सुरेखच आहे. म्हणजे हे जसं सुंदर आहे ना, हे सुरेख मी का म्हणते माहिती आहे का, की जे शिकून तुम्हाला आत्ताच्या आयुष्यामध्ये पण फरक पडतो ना, ते नेहमी सुंदरच असतं. कारण तसं शिकलं तर तुमचं आयुष्य सुंदर होऊ शकतं, नाही तर कायम चॅलेंजेस येणार, तुम्हाला विरोध सतत होत राहणार. त्यामुळे एक तपस्विनी म्हणून तिची जी बैठक आहे ना विचारांची, तटस्थता, काही आलं तरी सामोरं जायची शक्ती, ती आपल्याला महाभारत तिच्या शकुंतलेमध्ये सांगते. आणि म्हणून ती सांगते मी परत जाऊन माझं तप करत बसेन. आत्ता तू बोलता बोलता जो शकुंतला अप्सरेची मुलगी असल्याचा जो संदर्भ दिलास, तो संदर्भ 5व्या अंकात सुद्धा शेवटी येतो. बरोबर. होतं असं की ही शकुंतला निघून जाते, तिच्या मागोमाग पुरोहित सुद्धा जातात. काही क्षणानंतर पुरोहित परत येतात आणि राजाला असं सांगतात की हो आश्चर्य घडलं. शकुंतला पुढे पुढे चालत असताना अप्सरा तीर्थापाशी जेव्हा ती पोहोचली, म्हणजे एक पाणथळ जागा, तिथं पोहोचल्यानंतर म्हणे स्त्रीच्या आकारातला एक तेजोगोल तिथे आला आणि बघता बघता शकुंतला दिसेनाशी झाली. राजा संभ्रमात पडतो आणि अर्थातच प्रेक्षक सुद्धा संभ्रमात पडतात की या शकुंतलेचं नक्की झालं काय. स्त्रीच्या आकारातला तेजोगोल आला आणि ती दिसेनाशी झाली, म्हणजे तिला तिथून कोणी घेऊन गेलं की काहीतरी आक्रीत घडलं. बरं, हे सगळं घडलंय ते अप्सरा तीर्थापाशी घडले. थोडक्यात आता ह्या शकुंतलेचं पुढे होणार काय, ती गेली कुठे, याविषयीची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून कालिदास अत्यंत कसलेल्या अशा नाटककाराला साजेशा पद्धतीने या 5व्या अंकावर पडदा पाडतो. वा, आत्ता जे तू अद्भुताबद्दल बोललास तसंच महाभारताच्या शकुंतलेच्या गोष्टीचा शेवट पण अद्भुतानीच होतो. आणि ते अद्भुत म्हणजे अर्थातच महाभारताचं लाडकं टूल आहे, साधन आहे, ते म्हणजे आकाशवाणी. त्यामुळे जेव्हा शकुंतला निघते, तिथून जायला निघते, तेव्हा आकाशवाणी होते आणि आकाशवाणी सांगते की हे राजन, ही तुझीच पत्नी आणि हा तुझाच मुलगा आहे, त्यामुळे तू ह्याचा स्वीकार कर आणि हा नंतर सम्राट, चक्रवर्ती सम्राट हा होईल. तर त्यामुळे आजपासून त्याचं नाव तू भरण पोषण नीट केल्यामुळे भरत असं ठेवलं जाईल. सर्व दमनाचा भरत कसा झाला हे महाभारताने शेवटी सांगितलं. त्यामुळे हे अद्भुत आकाशवाणीचं. आणि मग नंतर राजा मान्य करतो की तो एकदम गडबडून गेला जेव्हा शकुंतला अशी एकदम मुलाला घेऊन आली, त्याने कोणाला सांगितलेलं नसतं. त्यामुळे तो सांगतो की मी घाबरून गेलो आणि मी खोटं बोललो. किमान तिथे तरी प्रांजळपणा थोडासा का होईना दाखवला दुष्यंताने आणि तिची क्षमा मागतो आणि स्वीकारतो दोघांना पण. आणि नंतर एक सुखांत त्या कथेचा दाखवलाय, जो अर्थातच कालिदासांनी दाखवला, पण त्यासाठी मध्ये काही अंक, खूप नाट्यमय गोष्टी बघायला लागतात. आणि अर्थातच हेच सौंदर्य आहे की एका उपाख्यानाचं नाटक होताना अशा अर्थाने हा आजचा सगळा आपला चर्चेचा विषय. म्हणजे बघ ना की पात्र तीच, अगदी कथाभाग तोच, पण तो कसा फुलवत न्यायचा, खरंय, हे कथाकाराच्या शैलीनुसार बदलत जातं आणि प्रयोजनानुसार. कारण कालिदासाला कुठेतरी उद्बोधन करायचंय पण मनोरंजन करायचंय आणि असं प्रभावी नाटक हवंय की शकुंतलेचे अश्रू बघून निदान काही कपड्यांच्या कडा तरी अश्रू पुसायला बघणाऱ्यांच्या जातील, हे अभिप्रेत आहे कदाचित कालिदासाला. पण महाभारताला इथले अश्रू बघून समोरच्यांनी अश्रू ढाळणं अभिप्रेत नाही. इथल्यांनीही अश्रू ढाळण्याची अवस्था असताना कसं अश्रू ढाळले नाहीत, धीरानी साहसानी आहे त्या गोष्टीला सामोरं जाऊन किती चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य धर्माने पुढे नेलं, हे महाभारताला सांगायचं आहे. आणि म्हणून हे मोक्षशास्त्र, धर्मशास्त्र असं मानलं जातं. वाह, क्या बात आहे. आपण अगदी सहज गप्पा मारत होतो की महाभारतातली शकुंतला आणि शाकुंतलातली शकुंतला, पण या सहज मारलेल्या गप्पांमधून सुद्धा
दोन वेगळी चित्र अशी आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. खरंय. अशाच पद्धतीने नुसता 5वा अंक न घेता जर अख्खं शाकुंतल एकीकडे आणि महाभारताची कथा दुसरीकडे असं ठेवून जर वाचायचं ठरवलं किंवा अभ्यासायचं ठरवलं तर मजा येईल, हे नक्की येईलच. आणि जसं आत्ता प्रसाद म्हणालाय तसं आपल्या सगळ्यांना असं पुढे काही ऐकायची इच्छा असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स द्या. आणि जर का तसं वाटलं की सगळ्यांना हे आवडतंय तर निश्चितपणे आपण पुन्हा एकदा येऊया. आणि आम्ही दोघंही अशी आशा करतो की हा आमचा प्रयोग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. धन्यवाद. धन्यवाद.